नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आमच्या यूट्यूब चॅनल रवळनाथ नाट्य मंडळ. कारुण्य आपण मासेच घ्यायला विसरलो, गाडीतच राहिली. अरे इथेच राहिली पिशवी. आम्ही कालवा पण घेतली वाडीवरना. चला आता तुम्हाला दाखवूया रेसिपी. गुंजले कढी, गुंजले फ्राय आणि कालवा मसाला. हे गुंजले मासे घेतले आम्ही वाडीवरना, अंबेरीच्या जवळ वाडी म्हणून आहे. ताजे मासे. आता हे धुवायला पाहिजे आणि मीठ लावून ठेवायला पाहिजे. आता मीठ टाकून ठेवणार आहे आम्ही, नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे. वाटा बिटत ना काढून झालं ना, काय मिठाने धुवायचं. आम्ही तसंच करतो. ओके. आज तुम्हाला आम्ही केरला पद्धतीचा फिश करी आणि फिश फ्राय दाखवणार आहे. आता मी खोबरा किसून घेते मच्छी कढी करण्यासाठी आणि नंतर खोबरा भाजून घ्यायचे मच्छी कढीसाठी. आता मिरची आम्हाला बारीक करून घ्यावं लागेल. ते खोबऱ्यासोबत मिरची आणि धने भाजून घ्यायचे. काही अजून थोडंसं छोटं चालेल. मिरचीपेक्षा धने कमी असायला पाहिजे. धने कसं जास्त झालं की थोडं वास पण येतो धन्याचा. मिरची आम्ही एवढे घेतले, कलर यायला पाहिजे आणि थोडं तिखट पण लागेल. आता खोबरा भाजून घेऊया. मिरची पण याच्यातच टाकू. सकाळी सोडलं जास्त ब्राऊन नाही करायचंय, मध्यम करून जसं आपण कडधान्याला वाटा सारखं परतत राहायचंय खोबरं, नाहीतर खाली लागणार. खोबरा ब्राऊन झालेला आहे. खोबरं आपल्याला एवढंच भाजायचंय. हे बघा एवढं मीडियम. कलर बघा. प्लेटमध्ये काढून घेऊया. हे कोकमा आम्ही केरला पद्धतीने जे फिश करी बनवतो तेव्हा आम्ही हेच कोकमा वापरतो. हे बघा, हे मी ॲमेझॉनवरनं मागवले आहेत. तुम्हाला पण ॲमेझॉनवर भेटून जाईल. लिंक मी कॅप्शनमध्ये टाकणार आहे. जर तुमच्याकडे हे कोकमा नसतील तर तुम्ही हे कैरी पण घेऊ शकता. आता कैरीचं सीझन आहे तर तुम्ही 2-3 फोड्या टाकू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे. तर कोकमा धुवून घेऊया. हे कोकमा चांगला धुवून घ्यायला पाहिजे, नाहीतर ते कडू लागतात कढीमध्ये. व्यवस्थित धुवून घेऊया. धुवून घेतल्यावर हे पाण्यात टाकून ठेवायचं. थोडंसं पाणी घेतलं इथे, ते पाण्यात टाकून ठेवायचे. थोडं भिजत ठेवायचे. माशाच्या कढीमध्ये टाकायचं. तुम्हाला ऑथेंटिक केरला पद्धतीची टेस्ट हवी असेल तर हेच कोकमा वापरा, मग तुम्हाला ऑथेंटिक केरला पद्धतीची टेस्ट मिळेल. बारीक करून घेतलं एकदम वाटप, एकदम बारीक करून घ्यायचं. ताई आमची मासे स्वच्छ धुवून घेते. बघा किती शाईन होत आहेत मासे. फ्रायसाठी पीस काढून ठेवूया. चांगले मोठे पीस फ्रायसाठी. ताई किती हवाय बघा. तुमचा किती हवे तू बघा. कढीमध्ये पण पाहिजे ना. कढीमध्ये टाकलं आपण किती माणसं आहोत. 10 पीस आम्ही काढलेले आहेत फ्रायला. बाकी कढी टाकणार. हे बघा, आम्ही आगळ टाकून ठेवतोय. आगळ म्हणजे काय असतं ताई? कोकमाचा रस्सा. ते सोलतात ना बियांचा, तर हे हा रस. ते आता डीमार्ट मध्ये पण भेटतं आपल्याला मुंबईला. बस झालं ना मला. काय मी घ्यायचंय. आता तुम्ही फ्रेश काळी मिरी घेतला आणि पावडर केलात ना, मग टेस्ट चांगली लागते. आधीच करून ठेवला तर एवढी टेस्ट येणार नाही. जे फ्रेश करतो ते चांगलं.
आणि हे वाटताना जरासं जाडसर ठेवायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं, जाडसर ठेवायला पाहिजे काळी मिरी वाटताना आपल्याला. आता बघूया मसाला. एक काश्मीरी चिल्ली पावडर घ्यायचं आहे मसाल्यासाठी. ओला मसाला बनवून ते लावून ठेवायचं आहे मच्छीला. आणि आता मसाला बनवताना आम्ही मीठ नाही टाकणार आहे, कारण आधीच मीठ लावून ठेवलेलं माशांना. बस झाला आधी. मिरची पावडर घ्या. मिरची पावडरपेक्षा कमी घ्यायचे धने पावडर. धने जास्त झाले की धन्याचा वास येतो मसाल्यात, एकदम कमी घ्या. हे धुवून घ्या. बस एकदम कमी टाका धने पावडर, पण थोडंसं टाका मसाल्यात. मी आता फ्रेश कढीपत्ता आणून दिले ताईने, ते पण आपण मसाल्यात मिक्स करणार आहे. बांधून ठेवू जातील पटकन. हळद टाकूया. पाणी टाकायचं. हा, पण मसाला लावून घेऊया. माशांना लावून ते अर्धा तास तरी कमीत कमी ठेवा. मसाला लावून घेतलाय फ्रायसाठी. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायला पाहिजे, अर्धा एक तास, आणि मग फ्राय करून घेऊया. आता हे फ्रायचं मसाला उरलं आहे, ते मी थोडं थोडं हे जे कढीत मासे टाकणार आहे त्याला थोडं थोडं असं मॅरिनेट करून ठेवते. हे ऑप्शनल आहे, पण असं केल्यावर अजून कढी टेस्टी लागते, अजून टेस्टी लागते कढी. असं जरा जरा लावून घेते सगळ्या पीसला. असं जरा जरा मी लावून घेतले मसाला. जे कढीत टाकायचे जे पीस आहेत त्यांना. ते मी खोबरेल तेलमध्ये बनवतोय. ऑथेंटिक, तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट पाहिजे असेल केरला फिश कढीची, तर खोबरेल तेलमध्येच बनवतो आम्ही. तुम्हाला जर टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही दुसरं तेल वापरू शकता, पण एकदा ट्राय करून बघा. असं बनवून सगळं तयार ठेवलेलं आहे. लसूण आहे, आला आहे, कढीपत्ता, टोमॅटो आणि कांदे बारीक चिरलेले. आता आधी कढीपत्ता टाकूया. कांदा, लसूण आणि आलं पण टाकायचं. थोडासा ब्राऊन करून घेऊया. आता लसूण आणि आलं ब्राऊन झालेलं आहे, तर आता आम्ही वाटप टाकून घेऊया याच्यात. वाटप टाकून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण भिजत ठेवलेले ते आता टाकायचे. थोडंसं आता हाताने जरा असं क्रश करून थोडं अजून कोकमाचं पाणी पण.
मीठ टाकून घेऊया. नंतर हवं तुमच्या टेस्ट अनुसार टाकून घ्या. टेस्ट करून पण बघू शकता तुम्ही आधी ग्रेव्ही मध्ये मीठ बरोबर आहे का. याला उकळी आली पाहिजे. उकळी आल्यावरच मासे टाकायचे. आता वेट करूया. आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. थोडस अजून वेट करूया आणि मग बघ मासे टाकूया. मासे मॅरिनेट करून ठेवलेले. बघा उकळी आली आहे आणि सारात मी आता मीठ कमीच टाकलेलं आहे कारण माशांना पण आम्ही मीठ लावून ठेवलेलं. तर नंतर थोड्या वेळाने टेस्ट करूया आणि हवं असेल तर अजून मीठ टाकूया. आता उकळी आली आहे तर मासे टाकून ठेवूया. मासे टाकल्यावर चमच्याने ढवळू नये कारण पीस तुटू शकतात. आता सगळे पीस टाकून झालेले आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया कढी. माशांना खूप शिजवायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात होऊन जात आहे ना ताई. आणि थोडं आता खूप ग्रेव्ही जरा हे शिजल्यावर मग टोमॅटो टाकायचे. हे टोमॅटो टाकून घेते ग्रेव्ही मध्ये. 5 मिनिटं झाली आहे. उकळी आपलं ग्रेव्ही शिजते. टोमॅटो टाकून घेते. एकदाच पाण्यातून कालवं धुवून काढायची. खडप हे असं ना ते काय बोलतात त्याला काचका असतात ना. काचका काय म्हणतात ते. हे तर तुम्ही पाणी टाकलात ना थोडासा. हो थोडं पाणी टाकलं. मग त्याच्यातून जरासं पाणी कालवा शिजताना टाकायचं. शिजताना पण तेच हेच हा. पाणी टाकायचं. मग चव लागते चांगली. कच कच ही कालवा कच असते जराशी. ही कच काढायची ना तेव्हा तोंड ह्याच्या तोंडाला लागतं. दातामध्ये येईल मध्ये खाताना. कालवा मोठी होत ना म्हणून 2-2 तुकडे करून घेते. आला लसूणची पेस्ट. कांदा टाकायचा तेलात. पेस्ट बदली परतून घ्यायचा. कांदा परतून झाला काय टमाटा टाकायचा. जरा परतायचा कांदा आणि टमाटा. मसाला आहे थोडासा टाकायचा. आणि हे आमचा मालवणी मसाला मी चमचे टाकले. जरा परतायचा मसाला. कालवं टाकायचं आणि परतायचं. कालवं होतं तिथं पाणी थोडं वरचं टाकायचं पुरतं. तर सोडलं टाकायचं. आम्हाला जरा आंबट लागतं म्हणून आम्ही जास्त टाकतो. आणि शिजत ठेवायचं. किती वेळ लागतो शिजायला? तरी अर्धा तास लागतो. शिजू हवी ना चांगली. आणि तिथं मीठ टाकायचं. तुम्हाला किती पाहिजे तेवढं. आणि कालवण बघा.
आता जवळजवळ 1 तास झालंय, मसाला लावून ठेवलाय. आता फ्राय करून ठेवूया. पीठ वगैरे लावायचं नाही याला, डायरेक्ट तेलात सोडायचं. नंतर कमी करू. थोडं अजून भाजायचं. मासे भाजले, काढून घेऊया. आणि जेवायला पण या आमच्याकडे. जेवायला पण या सगळ्यांनी आमच्याकडे. हे बघा, हे बघा फिश फ्राय केरला स्टाईल. करून खाऊन बघा. आता किलो म्हणून सांगितलं पूर्ण. आता आम्ही जेवतोय, सगळ्यांनी या जेवायला आमच्याकडे. आता तुला